मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन। देशाची प्रगती आणि विकास व्हावा अशी तुळजाभवानीकडे प्रार्थना। ज्योतिरादित्य शिंदेंनी सहकुटुंब घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा सत्कार। जळगाव जिल्ह्याचे तिसऱ्यांदा पालकमंत्री झाल्याबद्दल गुलाबराव पाटलांची जल्लोषात मिरवणूक। जेसीबीवरून फुलांच्या वर्षावासह फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत केलं। पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर चैत्राम पवार यांचं धुळ्यातील मूळ गावी बारीपाडामध्ये जल्लोषात स्वागत। फटाक्यांची आतषबाजी आणि घरोघरी गुढी उभारून गावकऱ्यांकडून जंगी स्वागत। औषध फवारणीमुळे नाशिकच्या देवळा तालुक्यातील 100 एकर कांद्याचं नुकसान। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी। राज्यातील एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक। ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन। अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये आंदोलन। अकोल्यामध्ये दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं आंदोलन। दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी, दिव्यांगांना घरकुल द्यावं अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसे कामाला। राज ठाकरेंकडून संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची होणार महत्त्वपूर्ण बैठक। सत्ता आली नाही म्हणून आम्ही पक्ष सोडणार नाही, संघर्ष करू आणि पक्ष वाढवू। आमची निष्ठा उद्धव ठाकरेंसोबतच राहणार। ठाकरे गटातील फुटीच्या चर्चेवर आमदार कैलास पाटील यांचं वक्तव्य। पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल बाकलीवाला याच्या विरोधात गुन्हा दाखल। कुणालची गाडी देखील पोलिसांच्या ताब्यात। एबीपी माझाच्या बातमीनंतर मोठी कारवाई। कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं सौंदर्य रिक्षा स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरात विंटेज 4 चाकी आणि दुचाकी रॅली। कोल्हापुरातील दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात। विंटेज कार पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची प्रचंड गर्दी। कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या वतीनं संविधान वाचनाचा अभिनव उपक्रम। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुमारे 1111 विद्यार्थ्यांनी वाचलं संविधान। अहिल्यानगरमधील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीनं साकारलं 26 जानेवारी नाव। यात 2300 विद्यार्थी सहभागी होते। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते तिरंगा रॅलीचं उद्घाटन। रॅलीत 7000 विद्यार्थ्यांचा सहभाग। पुण्यामध्ये 24 तासात जीबीएसच्या तब्बल 28 नव्या रुग्णांची नोंद। पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर, त्यातील 16 जण व्हेंटिलेटरवर। पुणे महानगरपालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन। गोंदिया जिल्ह्यामध्ये भीषण अपघात। 4 चाकी वाहनानं दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे दुचाकीवरील 3 जण जागीच ठार। या अपघातामध्ये 5 महिन्यांच्या बाळासह 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू। सांगलीमध्ये एक क्षुल्लक कारणावरून मोबाईल दुकानातील कामगाराची हत्या। मोबाईलचं स्क्रीन गार्ड कमी किमतीत न दिल्यामुळे झालेल्या वादातून 4 तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करून केली हत्या। नाशिकच्या पेठ रोडवर भीषण अपघात। टेम्पो उभा असताना मिक्सरची मागून धडक। एकाचा मृत्यू। पोलिसांकडून मिक्सर चालकाचा शोध सुरू। चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा अपघात। अपघातात दोघांचा मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी।
पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णाचा सोलापुरात मृत्यू. तरुण पुण्यातील धायरी भागात राहत होता. काही दिवसांपूर्वीच तरुणाला झाली होती जीबीएसची लागण. वसईमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन. वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं वनविभागाचं आवाहन. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील खराडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात 4 गायी जखमी. वनविभागानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याला केलं जेरबंद. लातूरमध्ये 684 सायलेन्सरवर पोलिसांनी फिरवला रोड रोलर. वाहतूक शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई. 684 वाहनधारकांचे जवळपास 34 लाख रुपयांचे सायलेन्सर्स जप्त. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील सानुर्लीत कापूस जिनिंगला भीषण आग. आगीमुळे जिनिंगमधील कापूस जळून खाक. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. नांदेड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. मृत कुक्कुट पक्ष्यांचा अहवाल पॉझिटिव्ह. पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू. भंडाऱ्यामध्ये भाजपला मोठा धक्का. जिल्हा परिषद पदाच्या दावेदार माहेश्वरी नवारे यांचं सदस्यत्व रद्द. आज होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सहभागी न होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.